लवकरात लवकर अटक करू. आता 1 महिना होऊन गेला, साधारण 2 महिने झाले खून होऊन, तरी अद्याप हे आरोपी फरार आहे. तरी त्याला लवकरात लवकर अटक करावी. आम्ही औरंगाबाद पोलीस आयुक्त यांना निवेदन देणार आहेत. गृहराज्यमंत्री व गृहमंत्र्याला निवेदन देऊन 15 दिवसात जर त्याला अटक नाही केली तर आम्ही सामूहिक मंत्र्यालयासमोर जाऊन आत्मदहन करणार आहे. नेमकं किती दिवसापासून तुमचं म्हणजे अटक झाली नाही का? आता 2 महिने होत आले. या 2 तारखेला 2 महिने होतात. जे पोलिसावर कोणतं तर संशयाचं तुम्हाला काय वाटतं? आता त्यांना आता पोलीस तर अटक करतो म्हणून चौकशी करालो ही करालो म्हणते, पण अजून अटक नाही. त्याला लवकरात लवकर अटक होणं हे आमच्यासाठी समाधानकारक होईल. धाराशिव LCB आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही का? नाही, आम्ही SP मॅडमला भेटलो होतो. त्यांनी म्हणले मी स्वतः लक्ष घालून देतो. आम्ही DSPला भेटलो, इथं PIला भेटतो. आम्ही आमचे पाठपुरावा चालू आहे, तरीही आम्हाला न्याय मिळत नाही. तरी आता आमचा लास्ट मार्ग आहे. नाही जर आता आमचा मुलगा गेला, आता आम्हाला जगण्यात काय अर्थ आहे? जर ह्या 15 दिवसात जर मुलाला न्याय नाही मिळाला, अटक नाही झाला, तर आम्ही सामूहिक मंत्रालयासमोर जाऊन आत्मदहन करणार आहे. मग याच्या अगोदर तुम्ही कुठं मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना वगैरे पत्र वगैरे पाठवलंय का? नाही, आता सर आज देणार आहे मी त्यांना. इथं SP मॅडमला दिलेलं होतं, गृह माहितीसाठी दिलेलं होतं गृहमंत्र्याला. पण आता सर देऊन त्यांना मेल करून 15 दिवसात जर नाही त्यांनी काही लक्ष घातलं तर आम्हाला नाईलाजानं मंत्र्यालयासमोर आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही. पोलीस प्रशासनाकडून कसा मदत तुम्हाला काय भेटत आहे का नाही? सुरुवातीचा तपास चांगला केला, पण या आरोपीविषयी त्यांचं जरा संशय असं वाटतंय की त्यांनी या आरोपीला अटक करत नाहीत. तरी लवकरात लवकर अटक करावी हीच मागणी आहे. आता इथं उपोषण तुमचं कसं राहणार आहे? आता चक्री उपोषण एक दिवसासाठी आपण केलेलं आहे. शासनानं लक्ष द्यावं यासाठी 1 दिवसाचं केलेलं आहे. आता मी परवा SP मॅडमला भेटलो, त्यावेळेस त्यांनी मला म्हटली होती की आम्ही LCBकडं लक्ष घालायला सांगितलंय, पण आता महिना झाला यापूर्वी 5-6 महिने खराब होते सोलापूर, त्यामुळे त्याला सगळं नॉलेज आलं आहे. मोबाईल वापरायचं, कॉन्टॅक्ट करायचं, त्यामुळे थोडं अडचण आपल्याला. हां ते किती तरी पळाला त्याला जमा सोडायला दररोज मला दैनंदिन उपक्रमात आलं. मला वाटतं कधी सापडतं कधी